मिरजेत नीट पेपर फुटीवर संताप. जंतर मंतर आंदोलनाला मिरजेतून पाठिंबा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रसेवा दल आणि इन्कलाब यूथ फाउंडेशन मिरज यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मिरज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दिल्लीतील जंतर मंतर येथे जन आंदोलन पक्षाच्या वतीने गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण सुरू केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी इन्कलाब यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित शिंदे, तानाजी रुईकर, मुसा समडोळे, इम्रान मर्चंट, हेरंब माळी, ओंकार लोंढे, प्रणवजीत कांबळे, शाहिस्ता मुल्ला, सुकेशनी कांबळे, रवी शितोळे, प्रसाद पवार, पार्थ हेगणे, साहिल मदने, शिवश्री जमादार, ॲडव्होकेट मयूर माने, मानस मोरे, राजेश पोळ, तेजस अंबी, मयूर चौगुले, नजीर झारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. मूलभूत गरजापैकी एक गरज म्हणजे शिक्षण, आणि या शिक्षणाचा बाजार केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या मार्फत आज चालू आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्याकडे न लक्ष देता शासन त्याला दुर्लक्ष करतंय, आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने उचलून नेतंय, आंदोलन दडपण्याचा पद्धत अवलंबलं आहे. शिक्षण व्यवस्था ही बाजारूकरण झालेली आहे, कारखानदारी सारखं शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण मंत्री वागत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच राज्याच्या आणि केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून जे अधिकारी मंत्री जे काही कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक शासन करावं, ही मागणी आज आम्ही मागणीच्या द्वारे मिरज प्रांतांच्याकडे केलेली आहे. जर या मागणीची दखल योग्य ती नाही घेतली, येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन सर्वांच्याकडून केलं जाईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. आम्ही सर्व विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आज जे दिल्लीला आंदोलन सुरू आहे संसदेवर, ज्यांना कुणाला संसदेवर दिल्लीचं आंदोलन जाता आलं नाही, हे सगळ्यांनी मिळून मिरजेमध्ये महाराष्ट्र चौकात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचा मोटिव्ह एकच होता की ज्या तरुण 22 विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे सरकारनं खेळले, त्यांचा जीव घेतला, यांचा खून केलेला आहे, त्या सरकारच्या धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि फक्त राजीनामा न देता जेवढे ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये सामील आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याच पद्धतीने काल सोनम वांगचुक सरांच्या पद्धतीने उचलून घेऊन गेले त्या पोलिसांच्यावर आणि त्या सगळ्या पोलीस यंत्रणेवर देखील कारवाई व्हावी. महाराष्ट्रातल्या पेपर लीक झालेल्यावर दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी देखील राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हावी, हे आमची मागणी आहे सगळ्यांची. त्याचबरोबरीनं मी सगळ्याच प्रेक्षकांना, सगळ्याच बघणाऱ्या लोकांना आवाहन करतो की आज गरीब तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सरकार जशा पद्धतीने खेळते त्याच्यावर तुम्ही जर आताच आवाज नाही उठवला तर येणारा काळ हा भयानक असेल. तुमच्या माझ्या घरातला देखील पोरग उद्या आत्महत्या करायला प्रवृत्त होईल आणि पुढे जाईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच जागे व्हा, संवेदना आपल्या जाग्या करा, सगळ्यांच्या संवेदना मेल्यासारखं वागू नका, नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि रस्त्याची लढाई लढायला तयार व्हावं, यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो.